नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मधू म्हणू लागते की काहीही करून राघवच्या आधी मला त्या कृष्णाला शोधायला हवं. जर राघव तिच्यापर्यंत पोहोचला तर राघव कसंही कन्व्हिन्स करून तिला इथपर्यंत घेऊन येईल आणि त्यानंतर राघवने जर तिच्यासोबत लग्न करायचा निर्णय घेतला तर. या विचारानेच मधू खूप घाबरून गेलेली असते आणि राघवने कृष्णाला प्रपोज केलेला दिवस मधूला आठवू लागतो. मधू म्हणू लागते तसंही माझा फोनवरचा व्हिडिओ कृष्णाजवळ आहे आणि तो व्हिडिओ जर तिने राघवला दाखवला तर. नाही, असं काही व्हायला नको. तर तेही दिवस तिला आठवू लागतात. कृष्णा म्हणालेली असते की एक ना एक दिवस तो व्हिडिओ मी त्या लंबूला दाखवणारच आहे, मग काही होऊन देत. हे सगळं आठवून मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. ती म्हणू लागते राघवने मला आधीच वॉर्निंग केलं आहे. त्याला जर कळालं की माझ्यातून एवढे मोठे गुन्हे घडले आहेत तर तो मला कधीच माफ करणार नाही, माझं तो तोंडही बघणार नाही. आणि तसं जर झालं तर राघव आणि कृष्णा एकत्र येतील. नाही, काही झालं तरी मी असं होऊ देणार नाही. त्या चोरटीला मी माझ्या राघवला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ देणार नाही. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल आणि यासाठी मला खरंच काहीतरी करावं लागेल. यावर मलाच मार्ग शोधायला हवा असा मधू विचार करू लागते. आणि मधू म्हणू लागते काय करू काहीच सुचत नाही. तेव्हा मधूच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि त्या प्लॅनप्रमाणे मधू ही दरवाजा उघडा ठेवते आणि खुश होत आपल्या रूममध्ये येते. तर तेवढ्यातच राघवा तिथून आपल्या रूममध्ये जात असतो. तर मधू तेवढ्यातच नाटक करते, म्हणू लागते आई गं. तर राघवला मधूचा आवाज येतो. राघव घाबरूनच मधूच्या रूममध्ये येतो आणि मधूला विचारतो की मधू काय झालं आहे. तर मधू ही पडल्याचं नाटक करते. मधू म्हणू लागते अरे राघव मी पडली आहे. राघव म्हणतो अगं कशी पडली आहेस. तर मधू म्हणते काही नाही राघव, मी चालत होते सहजच आणि तेव्हा माझा पाय घसरला. राघव म्हणतो लागलं आहे का तुला. तर मधू नाटक करत म्हणते की हो खूप दुखतंय. राघव म्हणतो की उठण्याचा प्रयत्न कर. तर मधू म्हणते नाही राघव मला नाही जमत आहे. तर त्यानंतर राघव स्वतःहून मधूला उचलतो आणि बेडवर बसवतो. त्यानंतर राघव मधूला म्हणतो मधू अगं काय हे, अगं सावकाश करायचं ना, आरामात कर ना सगळं काही. अगं एवढी घाई का करतेस आणि जरा तुझी स्वतःची काळजी तुला घेता येत नाही आहे का, तुला जास्त दुखतंय का. तर मधू ही नाटक करत म्हणते की हो मला खरंच खूप त्रास होतोय. तर राघवला मधूची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच राघव मधूला म्हणतो मला जरा बघू दे त्या पायाची नीट हालचाल होतीये का. असं म्हणत राघव मधूचा पाय पाहत असतो. तर मधू ही मनाशीच म्हणू लागते नशीब मी पडण्याचं नाटक केलं हे राघवला कळालंच नाही. हे जर नाटक केलं नसतं तर हा कृष्णाकडे गेला असता, परंतु आता काही झालं तरी मी याला कृष्णाजवळ जाऊ देणार नाही. तर त्यानंतर राघवा मधूला म्हणतो जास्त दुखापत झाली नाहीये, मुका मार आहे फक्त, आराम कर. आणि हो चालू वगैरे नकोस, मी येतोच आणि जर काही हवं असेल तर तू रेश्माला आवाज दे. असं म्हणत राघव तिथून निघत असतो. तर मधू आवाज देत म्हणू लागते राघव जरा थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. राघव म्हणतो मला खरंच खूप महत्त्वाचं काम आहे मधू. मधू म्हणते राघव जरा बस ना प्लीज, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर राघव मधूच्या बाजूला बसतो आणि मधूला म्हणतो बोल मधू. तर त्यानंतर मधू ही राघवला म्हणते राघव तुझ्यामुळे मी खरंच खूप हर्ट झाली आहे. अरे तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का. मी मुलांना किडनॅप वगैरे का करेन सांग ना. तू किडनॅपिंगचा आरोप माझ्यावर कसा काय करू शकतोस. राघव मी सुद्धा एक आई आहे ना, मग एका आईपासून त्याच्या मुलांना मी लांब का करेन. राघव मात्र शांतच असतो. तर मधू ही राघवला म्हणते की तू मला तुझी बेस्ट फ्रेंड म्हणतोयस ना, मग बेस्ट फ्रेंड एकमेकांच्या मनातील ओळखतात. म्हणजे तू मनापासून मला बेस्ट फ्रेंड मानतच नाहीस आणि जर मानलं असतंस तर असा अविश्वास दाखवलाच नसता, बरोबर ना. तर राघव म्हणतो नाही असं काही नाही आहे. मधू म्हणते नाही राघव असंच आहे. अरे तू माझ्यावर आरोप केलास याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नाही. राघव म्हणतो नाही मधू, अगं त्यावेळची परिस्थितीच तशी होती. जेव्हा मी ते स्केच पाहिलं तेव्हा मलाही धक्का बसला होता आणि तू असं काहीतरी करशील असं मला वाटतही नव्हतं, परंतु पुरावे तुझ्या विरोधात होते आणि म्हणूनच मला तुझ्यावर आरोप करावा लागला. तर त्यानंतर मधू म्हणते परंतु राघव आपली मैत्री. राघव म्हणतो सॉरी मधू, माझ्यातून खरंच खूप मोठी चूक झाली. मला माहीत आहे की माझ्यामुळे तू खूप हर्ट झाली आहेस. तर राघवला मधू म्हणू लागते राघव मला माहीत आहे की तुझ्यासाठी कर्तव्य आणि तुझी ड्युटी खूप महत्त्वाची आहे, परंतु आपली मैत्री तीच तुझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे का, त्याची किंमत काहीच नाही आहे का. राघव काहीच बोलत नाही आणि म्हणूनच मधू ही राघवला म्हणते राघव तू काहीच बोलत नाही आहेस याचाच अर्थ तुझ्यासाठी आपली मैत्री महत्त्वाची नाही आहे. राघव मला एका प्रश्नाचं उत्तर दे, आपल्यामध्ये एवढा दुरावा केव्हापासून आला आहे. राघव म्हणतो एवढा विचार करायची काहीच गरज नाही आहे मधू. तर मधू म्हणू लागते राघव मी एवढा विचार का करत आहे तुला चांगलंच माहिती आहे. राघव जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्या नात्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात. कधीच नॉर्मल नव्हतं, तरीसुद्धा मी माझी मैत्री टिकून राहावी यासाठी कायमच प्रयत्न करत राहिले. आपल्या नात्यामध्ये कायमच चढ उतार आले.
परंतु मला वाटत होतं की याचा परिणाम आपल्या मैत्रीवर होऊ नये आणि म्हणूनच मी प्रयत्न करत होते. परंतु तू काय केलंस राघव, बोल ना. राघव म्हणतो, मी काही केलं नाही मधू, परंतु माझीसुद्धा चूक होती. परंतु माझ्या हातून अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही. मैत्री आपली कधीही तुटणार नाही. तुझा मित्र म्हणून मी नेहमीच तुझ्या पाठीशी कायम उभा राहीन. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. हे ऐकून मधूला खूप आनंद झालेला असतो. तर त्यानंतर राघव मधूला म्हणतो, गुड नाईट असं म्हणत राघव निघत असतो. तर मधू राघवच्या हाताला धरते आणि राघवला म्हणते, थांब राघव, प्लीज थोडा वेळ थांब ना माझ्यासोबत. राघव म्हणतो, थांबलो असतो, परंतु मला जायचं आहे. तर मधू विचारते, कुठे जायचं आहे? राघव म्हणतो, कृष्णाला शोधायला. तर मधूही राघवला म्हणते, आत्ताच आपलं बोलणं झालं ना राघव, तू विसरलास का? म्हणजे तुला माझ्यापेक्षा कृष्णा महत्त्वाची आहे का? आता तू कृष्णासाठी इथून मला एकटीला सोडून निघून जाणार आहेस का? तर राघव मधूला म्हणतो, मधू, आपल्यासाठी कृष्णा किती महत्त्वाची आहे हे तुला काही वेगळं सांगायची गरजच नाही. हे तुला माहीत आहे. माझ्या आईसाठी मला कृष्णाला इथे घेऊन येणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मला तिला इथे आणावंच लागणार आहे. असं म्हणत राघव मधूचा हात बाजूला करतो. तर त्यानंतर मधूही राघवला म्हणते, राघव ठीक आहे, तू जाऊ शकतोस, परंतु तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. तर राघव म्हणतो, हो. तर मधू म्हणू लागते, थोडासा ज्यूस तरी पिऊन जा ना. तर राघव म्हणतो, परंतु. तर मधू म्हणते की हो, तू खाल्लं नाहीस म्हणून मी सुद्धा काही खाल्लं नाही आहे, त्यामुळे आपण दोघांनी मिळून ज्यूस पिऊया का? तशीसुद्धा मला कंपनी मिळेल. तर राघव म्हणतो, ठीक आहे. तर राघवला मधू म्हणू लागते, थांब मी घेऊन येते. तर राघव मधूला म्हणतो, नाही नको, तुझा पाय खूप दुखत असेल, मीच घेऊन येतो. असं म्हणत राघव ज्यूस घेऊन येण्यासाठी निघून जातो. मधू मात्र खूप खुश झालेली असते. मधूच्या प्लॅनप्रमाणे राघव तिथेच थांबल्यामुळे मधूला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, गोदामावशींनी सिंधूसाठी सूप बनवलेला असतो आणि म्हणू लागतात, कृष्णे अगं उठ ना, मी तुझ्यासाठी सूप बनवलं आहे, पिऊन घे, खरंच खूप छान झालं आहे. कृष्णे अगं उठ गं. परंतु सिंधू काही उठत नसते. तर गोदामावशी म्हणू लागतात, अगं पोलीसवाला कधीही येऊ शकतो आणि तुला असं झोपलेलं बघून तो जर मागे गेला तर? परंतु कृष्ण काहीच बोलत नसते. तर गोदामावशी मनाशीच म्हणू लागतात, या पोरीचं मला काहीच कळत नाही आहे. लेकराला शोधण्यासाठी एवढी मेहनत करत आहे, घरापासून माणसांपासून लांब राहत आहे आणि हिच्या डोक्यात नक्की काय चालू आहे काहीच कळत नाही. गोदामावशी कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ती काही उठत नाही. गोदामावशी म्हणू लागतात, पण मला माहिती आहे ही कधीच वाईटाचा विचार करणार नाही. कृष्णा माझी साफ मनाची आहे. आई एकविरा माते, माझ्या कृष्णाला तिच्या समध्या कामात मदत कर, तिला यश मिळवून देत. पोलीसवाला अजून कसा नाही आला असा विचार करत गोदामावशी मोबाईल पाहतात. तर खूप वेळ निघून गेलेला असतो, परंतु अजूनपर्यंत राघव आला नसल्यामुळे त्यांना तर खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव मधूसाठी सँडविच आणि ज्यूस घेऊन येतो आणि मधूला म्हणू लागतो, मधू, हे सँडविचसुद्धा मी तुझ्यासाठी आणलं आहे, तू ते खाऊन घे. तर मधू म्हणू लागते, राघव अजून एक माझं काम करशील का? तर राघव विचारतो, काय? तर मधू म्हणू लागते, पाणी संपलं आहे, तू पाणी घेऊन येशील का? अरे मीच केली असते, परंतु माझा पाय. तर राघव म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो, तोपर्यंत तू सँडविच खाऊन घे. असं म्हणत राघव पाणी आणण्यासाठी निघून गेलेला असतो. तर राघव तिथून गेल्याच्या संधीचा फायदा घेत मधू खूप खुश होते. राघवने आपल्यासोबत वेळ घालवावा यासाठी मधूच्या डोक्यामध्ये एक प्लॅन असतं आणि त्या प्लॅनप्रमाणे मधूही आपल्याजवळ असलेली ड्रग्सची पावडर बाहेर काढते आणि त्यानंतर ती पावडर ती त्या ज्यूसमध्ये मिक्स करते. राघव येण्या अगोदरच तिने ती पावडर त्या सगळ्या ज्यूसमध्ये मिक्स केलेली असते आणि राघव यायच्या अगोदर तिने ती पावडर आपल्या उशाच्या मागे लपवूनही ठेवलेली असते. मात्र राघवला याची कोणतीच जाणीव नसते. मधूने पाय दुखण्याचं नाटक करून या संधीचा फायदा घेतलेला असतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा मधू ही नाटक करत बेडवर बसते आणि राघव येण्या अगोदरच तिने राघवसाठी ज्यूस ग्लासमध्ये ओतून ठेवलेला असतो. राघव आल्यानंतर राघव मधूला पाणी देतो आणि मधूला म्हणू लागतो, मधू, तू अजूनही सँडविच खाल्लंच नाही आहेस का? तर मधू म्हणते, नाही राघव, मी अगोदर पाणी पिऊन घेते आणि त्यानंतर नक्कीच सँडविच खाईन, तू नको एवढी काळजी करूस. तर त्यानंतर मधूने ज्या ग्लासमध्ये ज्यूस ओतून ठेवलेला असतो ते ग्लास ती राघवला देते आणि राघवला ज्यूस पिण्यासाठी आग्रह करत असते. राघवला ती म्हणू लागते, राघव अरे ज्यूस पी ना, अरे तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहेस ना, मग ज्यूस पिऊन घे. तर राघव ज्यूस पिण्यासाठी मधूच्या बेडवर बसलेला असतो. तर त्यानंतर राघव ज्यूस पिण्यासाठी घेतो, परंतु त्याच्या लक्षात येतं की मधूने सुद्धा काही खाल्लेलं नाही आणि म्हणूनच ते ज्यूस तो मधूला पिण्यासाठी देतो. राघव म्हणू लागतो, तू पी ना ज्यूस. तर मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. ती राघवला म्हणू लागते, नाही राघव, तू पी अगोदर ज्यूस, नंतर मी पिईनच. तर मधूला राघव म्हणू लागतो, नाही अगं, तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे आणि मी खाल्लं नाही म्हणून तू सुद्धा खाल्लं नाही आहे, मग तू अगोदर खाऊन घे, कारण तुला गरज आहे. तर मधू म्हणते, नाही राघव. राघव मधूला म्हणतो, मधू, मी तुझं काही ऐकून घेणार नाही, तुला हा ज्यूस
ज्यूस प्यावाच लागणार आहे. मधूजवळ काहीच बोलण्याला शब्द नसतात. मधू मात्र घाबरूनही गेलेली असते, परंतु राघवचा शब्द ती मोडूही शकत नाही आणि म्हणूनच ती एक घोट ज्यूस पिते आणि राघवला म्हणते, राघव बस आता तू पी ना. राघव म्हणतो, हे काय लहान मुलांसारखं, तुला तो ज्यूस संपवावा लागेल. मधूचा नाईलाज होतो. राघव म्हणतो, मी सुद्धा ज्यूस संपवणार आहे. असं म्हणत राघव दुसऱ्या ग्लासमध्ये ज्यूस घेतो आणि तो सुद्धा पित असतो आणि त्यानंतर राघवने मधूला सुद्धा जबरदस्तीने ज्यूस संपवायला सांगितलेला असतो. मधूने सगळा ज्यूस संपवलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, गोदामावशी राघवची वाट पाहत असतात आणि म्हणू लागतात, अजून कसा पोलीसवाला आला नाही, आत्तापर्यंत यायला पाहिजे होता. तर त्यानंतर त्या कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करत म्हणू लागतात, कृष्ण अगं उठ ना, अगं पोलीसवाला अजूनही आला नाहीये, त्याचा काहीच पत्ता नाहीये. असं म्हणत गोदामावशी म्हणू लागतात, कृष्ण अगं मीच जाते आणि मीच त्या पोलीसवाल्याला घेऊन येते. असं म्हणत गोदामावशी निघालेले असतात. परत ते पाय मागे घेत म्हणू लागतात, नाही, हिला टाकून कसं काय मी जाऊ, त्या माजुरडीवर माझा काहीच भरोसा नाही. कृष्णाला तिने काही केलं तर, मी इथे नाहीये, या गोष्टीचा डाव साधला तर, नाही, मी माझ्या कृष्णेला काही होऊ देणार नाही आणि कृष्णेची मेहनत वायाही जाऊ देणार नाही. आता मलाच जाऊन त्याला घेऊन यावं लागेल. तर त्यानंतर गोदामावशी कृष्णाला म्हणतात, कृष्ण गं उठ ना, परंतु कृष्णा मात्र काहीच बोलत नसते. गोदामावशी म्हणू लागतात, ही तर काहीच बोलत नाहीये. दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव आणि मधूने नशेमध्ये संपूर्ण ज्यूस संपवलेला असतो. राघव मधूला म्हणू लागतो, काही म्हण मधू, परंतु मी तर ज्यूस एक नंबर जबरदस्त बनवला होता. राघव नशेमध्ये मधूला म्हणतो, चल आता मी निघतो, मला कृष्णाला शोधायला जायला हवं. तर मधू सुद्धा नशेमध्ये असते आणि राघवला म्हणू लागते, कृष्णा कृष्णा कृष्णा, मला हे नाव ऐकूनच खूप कंटाळा आला आहे राघव. अरे मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, मग माझ्यासोबत तू वेळ घालवणार नाहीस का. राघव म्हणतो, नाही, मला काही करून त्या कृष्णाला शोधायला हवं. परंतु मधू काही त्याला जाऊ देत नसते. मधू तर त्याच्या गळ्यातच पडलेली असते आणि म्हणू लागते, नाही राघव, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अरे बघ ना, मी तुझ्यासाठी एवढा वेळ काढत आहे आणि तुझ्यासाठी मला देण्यासाठी वेळच नाही आहे का. असं म्हणत ती राघवच्या जवळ जाऊ लागते. राघवा बाहेर पडणार तर मधूही दरवाजा लावते आणि राघवला म्हणते, नाही राघव, मी आता कुठेही जाऊ देणार नाही. अरे आता आपण एन्जॉय करूया, ही मोमेंट आपण एन्जॉय करायची आहे. असं म्हणत मधूही मोबाईलमध्ये म्युझिक चालू करते आणि त्यानंतर म्युझिकवर दोघंही डान्स करू लागतात. राघवसुद्धा मधूसोबत डान्स करत असतो आणि तो कृष्णाला विसरून गेलेला असतो. तो मधूसोबत वेळ घालवत असतो आणि मधूही राघवसोबत. मधूला राघवसोबतचे जुने दिवस आठवत असतात. राघवसुद्धा नशेमध्ये असल्यामुळे राघव काय करत आहे त्याचं त्यालाच भान नसतं. तर मधू त्या संधीचा फायदा घेत राघवला घट्ट मिठी मारते आणि म्हणू लागते, राघव, या क्षणाची मी किती वाट पाहिली. तर राघव म्हणू लागतो, नेहमीच तू मला सोडून जात असतेस, परंतु प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नकोस. तर मधूही राघवला म्हणते, आय लव्ह यू राघव, मला माहीत आहे तुझंही माझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे आणि तू फक्त माझा आहेस. राघवला मात्र काहीच कळत नसतं. राघव म्हणू लागतो, मस्करी करतेस ना तू म्हणजे, अगं मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तूही माझी आहेस आणि मला माहीत आहे तू मला सोडून कुठेही जाणार नाही. अगं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला कधी कळणारच नाही. असं म्हणत राघव प्रेमानेच मधूला जवळ घेतो, परंतु आय लव्ह यू सिंधू असं म्हटल्यानंतर मधूला मात्र धक्काच बसतो. राघवने मधूला तर जवळ घेतलेलं असतं, परंतु त्याने सिंधूवरचं प्रेम व्यक्त केलेलं असतं, त्यामुळे मधूला खूप राग आलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, गोदामावशी या रत्नपारखींच्या घरी आलेले असतात आणि त्या रागानेच मधूच्या रूमजवळ जात असतात. जेव्हा गोदामावशी मधूच्या रूमजवळ जातात आणि रूमचा दरवाजा खोलतात तर राघव आणि मधू एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. तर त्यानंतर गोदामावशी घडलेला सगळा प्रकार येऊन सिंधूला सांगतात. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, आता बस झालं, आता काही झालं तरी हार मानायची नाही गोदामावशी, आता तिने कितीही काही झालं तरी मला माझ्या सावीपर्यंत पोहोचायलाच हवं. मधूने आता कितीही वार केले तरी त्याचा प्रत्युत्तर द्यायला मी सज्ज आहे. असं म्हणत जेव्हा दरवाजाचा आवाज येतो आणि म्हणूनच कृष्णा दरवाजा उघडायला जाते तर बाहेर राघव आलेला असतो. राघवला पाहून कृष्णाला तर धक्काच बसतो. आता कृष्णाही राघवसोबत जाईल का, राघव कृष्णाला पुन्हा एकदा रत्नपारखींच्या घरी घेऊन जाईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.